हैदराबाद गॅझेट विरोधातील विनीत धोत्रेंची जनहित याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळली। हैदराबाद गॅझेटच्या शासन निर्णयाला दिलं होतं आव्हान। मराठा आरक्षण जीआरमुळे ओबीसी आरक्षणाला धक्का, जीआर रद्द करा किंवा सुधारणा करा। नागपुरात ओबीसी मेळाव्यातून छगन भुजबळांची मागणी। मतचोरीच्या मुद्द्यावरून राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप। मुख्य निवडणूक आयुक्त मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप। मतचोरीचा आरोप करतात, पुरावे देतच नाहीत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका। पुरावे असतील तर कोर्टात जाण्याचा शिंदेंचा सल्ला। बाळासाहेबांचं महत्त्व कमी करण्यासाठी बाजूला आनंद दिघेंचा फोटो लावता का? संजय राऊतांचा शिंदेंना सवाल। तर राऊतांविरोधात ठाण्यामध्ये शिवसेना आक्रमक, शिंदेंनी राऊतांना सुनावलं। वाशीमधील बेकायदा इमारत प्रकरणावरून एकनाथ शिंदेंवर हायकोर्टाचे ताशेरे। शिंदेंनी कोणत्या अधिकारात स्थगिती दिली? कोर्टाचे सवाल। अतिवृष्टीमुळे शेतकरी संकटात, मदत कधी मिळणार याकडे शेतकऱ्यांच्या नजरा। देवाभाऊंनी शेतकऱ्यांकडे अधिक लक्ष द्यावं। शरद पवारांचा फडणवीसांना सूचक सल्ला। मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग फेकल्याप्रकरणी आरोपी उपेंद्र पावसकरला पोलीस कोठडी। आरोपीची 20 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी। नवी मुंबई आणि पुणे पोलिसांकडून मनोरमा खेडकरांच्या घराची झाडाझडती। गेल्या 4 दिवसांपासून खेडकर कुटुंबाचा शोध सुरूच। मुसळधार पावसामुळे अक्कलकोट गुलबर्गा राष्ट्रीय महामार्गावरील पूल पाण्याखाली। शिरसी शिरवळ भागामध्ये वाहतूक ठप्प। वाहनांच्या लागल्या लांबच लांब रांगा। लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मतचोरीच्या आरोपांवर दुसऱ्यांदा पत्रकार परिषद घेतली। एका सादरीकरणाद्वारे राहुल यांनी मतचोरीचे आरोप आणि पुरावे सादर केले। निवडणूक आयोग जाणून बुजून काँग्रेसच्या मतांना लक्ष्य करतो आहे आणि त्यांची नावं वगळतो आहे। निवडणूक आयोगाच्या संगनमतानं बिहार, हरियाणा, कर्नाटक आणि महाराष्ट्रात भाजपनं मतदार यादीत हेराफेरी केली असा आरोप राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत केला। ऑडिशन डिलिशनचा प्रकार संशयास्पद असून याकरता एकच यंत्रणा वापरली जाते असं राहुल गांधी म्हणाले। कर्नाटकात काँग्रेस जिंकलेल्या 8 जागांवरील मतं डिलीट करण्यात आली। प्रत्येक विधानसभा निवडणुकीत मतचोरी घोटाळे केले जात आहेत असा आरोप राहुल गांधींनी केला। कर्नाटकातील आळंदमध्ये 6018 मतं वगळण्यात आली तर महाराष्ट्राच्या राजुरामध्ये 6850 मतं वाढवण्यात आली असा दावा राहुल गांधींनी केला। निवडणूक आयुक्त वोट चोरांना वाचवतायत, लोकशाहीची हत्या करणाऱ्यांना पाठीशी घातलं जातंय अशी टीका राहुल गांधींनी केली। हा सगळा रडीचा डाव आहे। राहुल गांधींनी पक्ष खड्ड्यात नेण्याचं ठरवलंय। राहुल गांधींकडे मुद्दाच उरलेला नाही अशी टीका भाजप नेते अमित साटम यांनी केली। आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेसचा बँड वाजवणार असं अमित साटम म्हणाले। माझ्या 75व्या वाढदिवसाला नरेंद्र मोदी स्वतः आले होते। नरेंद्र मोदींनी राजकारणामध्ये आणलं नाही, आम्हीही आणणार नाही असं शरद पवार म्हणाले। तसंच मी 75त थांबलेलो नाही, आता मी 85चा आहे, त्यामुळे नरेंद्र मोदींना 85 नंतर थांबा असं मी म्हणू शकत नाही, तसा मला नैतिक अधिकार नाही असं विधान शरद पवारांनी केलं। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सगळीकडे मवियाची युती असेल असं नाही, स्थानिक समीकरण बघून निर्णय घेऊ असं शरद पवार म्हणाले। काही ठिकाणी एकत्र लढू, काही ठिकाणी स्वतंत्र लढू असं शरद पवारांनी सांगितलं। ठाकरे बंधू एकत्र येऊन ताकद वाढली तर चांगलंच आहे अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली। मुंबई ठाण्यामध्ये ठाकरेंची ताकद शक्ती आहे। मुंबई ठाण्यात ठाकरेंनी जास्त जागा मागण्यात काही गैर नाही असंही शरद पवार म्हणाले।
हैदराबाद गॅझेट एक दिशा दाखवणारा आहे. मला स्वतःला हैदराबाद गॅझेटबद्दल माहिती नव्हती. आपल्यातली एकीची वीण उसवू नका, कटुता वाढू नये, सुसंवाद वाढावा असं शरद पवार म्हणाले. सरकारनं मराठा आणि ओबीसींची समिती स्थापन केली. दोन्ही समित्यांमध्ये एकाच जातीचे सदस्य आहेत. ऐक्य घडवायचं तर समित्यांमध्ये एकाच जातीचे लोक का, असा सवाल शरद पवारांनी केला. वनमंत्री गणेश नाईक यांचा ठाणे नवी मुंबईतील जनता दरबार अडचणीत आलाय. गणेश नाईक ठाणे नवी मुंबईमध्ये घेत असलेल्या जनता दरबाराविरोधात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. आरक्षणावरून मनोज जरांगे यांनी दिल्लीला जाण्याचा इशारा दिलाय. त्यांच्या या वक्तव्यावर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी खोचक टीका केली आहे. जरांगे यांनी दिल्लीऐवजी अमेरिकेला जावं, पण महाराष्ट्रातील ओबीसींच्या अन्नात माती कालवू नये अशी टीका हाकेंनी केली आहे. हैदराबाद गॅझेट लागू झाल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यातील पालकमंत्र्याच्या हस्ते कुणबी प्रमाणपत्राचं वाटप करण्यात आलं. मात्र ते मला बघायचं आहे, त्यामुळे मी प्रमाणपत्र मिळालेल्या सगळ्यांना अंतर्बालीत यावं असं आवाहन करतो असं म्हणत वाटप झालेल्या कुणबी प्रमाणपत्रांवरून जरांगे पाटलांनी संशय व्यक्त केला. भाजप युवा मोर्चाकडून मुंबईच्या कोस्टल रोडवर 21 सप्टेंबर रोजी नमो युवा रनचं आयोजन करण्यात आलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नमो युवा रनला हिरवा झेंडा दाखवणारे. ज्येष्ठ नेते अशोक सराफांसह अनेक सेलिब्रिटी यात सहभागी होणार आहेत. शिंदे सेनेमध्ये संघटनात्मक काम अधिक वेगानं सुरू आहे. मुंबईतील 36 विधानसभांपैकी तब्बल 32 मतदारसंघांमध्ये 6 सप्टेंबरला प्रभारी विभाग प्रमुखांची नेमणूक करण्यात आली. मात्र पश्चिम उपनगरांमध्ये अजूनही चारकोप, कांदिवली, विलेपार्ले या 3 विधानसभा क्षेत्रांना प्रभारी विभाग प्रमुख मिळालेले नाहीत. या रिक्त जागांवर कुणाची वर्णी लागते हे बघायचं. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 3 टप्प्यात होणार आहेत हे लक्षात घेता 3 महिने निवडणूक आचारसंहिता राहील. ऑक्टोबर महिन्याच्या 4थ्या आठवड्यात पहिल्या निवडणुकीची आचारसंहिता लागू होईल. महापालिका निवडणुकीची आचारसंहिता जानेवारी अखेर असेल. याचा अर्थ 3 ते 3.25 महिने राज्यात आचारसंहिता राहील. विकास कामांना याचा फटका बसू शकतो. मुक्ताईनगरच्या कुऱ्हा बडोदा भागात झालेल्या ढगफुटी पावसामुळे पिकाचं अतोनात नुकसान झालं. मंत्री गुलाबराव पाटील आणि संजय सावकारे, आमदार चंद्रकांत पाटील यांनी नुकसानग्रस्त भागाची जाऊन पाहणी केली. 100% शेतकऱ्यांना मदत करू असं आश्वासन त्यांनी दिलं. नांदेडमध्ये गोदावरी नदी धोकादायक पातळीवरून वाहतीये. जुन्या नांदेड शहरातील होळी भागात असणारा नदीवरचा पूल पाण्याखाली गेलाय, त्यामुळे या पुलावरची वाहतूक बंद करावी लागली. बीडच्या माजलगाव तालुक्यातील किट्टी अडगाव इथं तलाव ओव्हरफ्लो झाला. गावात पाणी शिरलं तर तलावाच्या शेजारी शेत पाण्याखाली गेलं. बीडच्या माजलगाव तालुक्यातील घळाटवाडी या गावात घळाटी या नदीच्या पुराचं पाणी पुलावरून वाहतंय. वाहतूक त्यामुळे ठप्प झाली आहे. ग्रामस्थांना पुलावरून प्रवास करावा लागत असल्यानं तात्काळ पुलाची उंची वाढवावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली. वाशिमच्या रिसोड, मंगळूरपीर, मानोरा, मालेगाव आणि वाशिम तालुक्यात जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला. रिठद या गावाजवळून वाहणाऱ्या अडोळ या नदीच्या पुरानं रिठद गावाचा संपर्क तुटला. त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी नागरिक अडकून पडलेले आहेत. नाशिकमध्ये गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलाय. यामुळे गोदा घाटावरील मंदिरांना गोदावरीच्या पाण्यानं वेढा दिलाय. वाशिम तालुक्यातील अनसिंग आणि जवळा तसंच मालेगाव तालुक्यातील पिंपळसेंडा या परिसरात झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे शेतीचं अतोनात नुकसान झालं. या पावसामुळे नदी नाल्यांना मोठा पूर आला. शेतातील पिकं वाहून गेली, विहिरीही खचल्या. दक्षिण सोलापूर तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांची दैना झाली. शेतीला तळ्याचं रूप आलं. हातातोंडाशी आलेलं खरीप पीक पूर्णतः पाण्याखाली गेलं, नुकसान झालं. धाराशिव जिल्ह्यातील परांडा तालुक्यात चांदणी नदीला पूर आला. शिरसाव गावातील शेतकरी पुरता उद्ध्वस्त झाला. कापूस, सोयाबीन, उडीद पिकात नदीचं पाणी शिरलं, पिकं उद्ध्वस्त झाली. ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. बीडच्या माजलगाव तालुक्यातील पुरुषोत्तमपुरी या परिसरात मुसळधार पाऊस झाला. माळेवाडी ते पुरुषोत्तमपुरी मुख्य रस्त्यावर पाणी आलं. रस्ता बंद झाला. शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचलं. उरलेली पिकं वाया गेली. अहिल्यानगर जिल्ह्यातील दक्षिण भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी आणि नागरिकांचं मोठं नुकसान झालं. विशेषतः पाथर्डी तालुक्यातील तिसगाव, करंजी या गावांना पावसाचा प्रचंड फटका बसला. कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालं अशी प्राथमिक माहिती आहे. तिसगाव परिसरात शेतकऱ्यांची पिकं वाहून गेलेली आहेत. धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. शेतकरी उद्ध्वस्त झाला. सोयाबीन, उडीद, मूग यासारखी पिकं पाण्याखाली गेली. अतोनात नुकसान झालं. नैसर्गिक संकटानं बळीराजा अडचणीत आला.
सोलापूरच्या अक्कलकोटमधील मुसळधार पावसामुळे अक्कलकोट वागदरी हा रस्ता बंद झाला. रस्ता बंद झाल्याने वाहतूक ठप्प झाली. मुसळधार पावसामुळे ओढे नाले तुडुंब भरलेले आहेत. सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी अतिवृष्टी भागात पाहणी केली. खडकी बिटरगाव या गावांना पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी भेट दिली. नांदेडमध्ये मुसळधार पावसानं सर्वच नदी नाल्यांना पूर आला. यामुळे खरीप हंगामातील सर्वच पिकांचं अतोनात नुकसान झालं. नांदेड जिल्ह्यातील 7,28,000 हेक्टरवरील पिकं उद्ध्वस्त झाली. अक्कलकोटच्या खैराट गावाला मुसळधार पावसानं झोडपून काढलं. नागरिकांच्या घरात पाणी शिरलं. गावातील रस्ते बंद झाले. प्रशासनानं तात्काळ दखल घेऊन उपाययोजना कराव्यात अशी मागणी गावकऱ्यांनी केली. जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये पावसामुळे मोठं नुकसान झालंय. कुऱ्हा महसूल मंडळाला सर्वाधिक फटका बसलाय. पावसामुळे 35 गावं बाधित झाली आहेत. 7,000 हेक्टरवरील पिकाचं नुकसान झालंय. वर्धा जिल्ह्यात गेल्या आठवड्याभरापासून पावसाची संततधार सुरू आहे. पावसामुळे धाम नदीला प्रकल्पावरील पावणारा बंधारा ओव्हरफ्लो झालाय. बातमी आहे वर्ध्यातून. वर्धाच्या धानोडी इथल्या लोअर वर्धा प्रकल्पाच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झालाय. प्रकल्पाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. पाणी पातळी वाढल्यामुळे प्रकल्पाचे 25 दरवाजे उघडण्यात आले. माढाच्या वाकाव या गावात सीना नदीचं पाणी शिरलं. ज्येष्ठ नेते शिवाजीराव सावंत आणि माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या घरालाही पाण्यानं वेढा दिला. सोलापूरच्या करमाळा तालुक्यात सीना नदीला पूर आला. त्यामुळे नदीकाठच्या पिकांचं नुकसान झालंय. मंत्री जयकुमार गोरेंनी नुकसानीची पाहणी केली. धाराशिवमध्ये मोठा पूर आला. परांड्याच्या कसरत वाघे गव्हाण या गावात तराफाच्या सहाय्यानं गर्भवती महिलेला दवाखान्यात पोहोचवलं. अत्यंत धक्कादायक प्रकार. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. धाराशिव जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट मदत करा अशी मागणी आमदार कैलास पाटलांनी केली. अतिवृष्टीमुळे नुकसान झालं नाही असा एकही शेतकरी धाराशिव जिल्ह्यात शोधून सापडणार नाही असं पाटील म्हणाले. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 तलावांमध्ये रविवारी मध्यरात्रीपासून चांगला पाऊस पडला. 7 तलावांमध्ये 98.82% इतका पाणीसाठा जमा झाला. हा पाणीसाठा पुढील 354 दिवस म्हणजे 4 सप्टेंबर 2026 पर्यंत पुरणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना पाणी कपातीच्या संकटापासून मोठा दिलासा मिळाला आहे. अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील तब्बल 30 जिल्ह्यांमध्ये 195 तालुक्यांमध्ये तब्बल 17,85,000 हेक्टरवरील पिकं बाधित झाली. बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीकरता नांदेड जिल्ह्यातील किनवटमध्ये मोर्चा काढण्यात आला. मराठा समाजाच्या आरक्षणाकरता हैदराबाद गॅझेट लागू झालं. याच हैदराबाद गॅझेटमध्ये बंजारा समाज हा आदिवासी प्रवर्गात असल्याच्या नोंदी आहेत. त्यामुळे आता बंजारा समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करा अशी मागणी जोर धरते. एसटीचं आरक्षण लागू करा या मागणीकरता बीडमध्ये धनगर समाज आक्रमक झाला. बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेकडो धनगर बांधवांनी ठिय्या मांडला. पारंपरिक धनगरी ढोल वाजवून घोषणाबाजी करत सरकारचा निषेध नोंदवण्यात आला. डॉक्टरांच्या राज्यव्यापी संपात जळगावमधील 2,500 डॉक्टरांनी सहभाग घेतला. जळगावमधील हजारो डॉक्टर एक दिवसाच्या संपावर गेले. वैद्यकीय सेवेवर मोठा परिणाम झाला. अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर शहराचा पाणीपुरवठा आज मध्यरात्रीपासून बंद राहणार आहे. जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रातील देखभाल दुरुस्तीच्या कामामुळे पाणीपुरवठा बंद ठेवला जाणार आहे. अकोला शहरातील अग्रसेन चौकातील इंडियन ऑइलच्या पेट्रोल पंपावर धक्कादायक प्रकार उघड झाला. अनेकांच्या दुचाकींमध्ये पेट्रोल भरल्यानंतर वाहनं बंद पडत असल्याची तक्रार नागरिकांनी केली. चौकशीअंती अजब प्रकार समोर आला. पेट्रोलमध्ये इथेनॉलचं मिश्रण झाल्यानं पाण्याचा स्पर्श होताच ते पाण्यासारखं दिसू लागलं. त्यामुळे वाहनांची इंजिन बंद पडत असून नागरिक त्रस्त झाले.
आंतरराष्ट्रीय स्कायडायव्हिंग शीतल महाजन यांनी चित्तथरारक स्कायडायव्हिंग करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अनोख्या शुभेच्छा दिल्या. शीतल महाजन या मूळच्या जळगावच्या आंतरराष्ट्रीय स्कायडायव्हिंग करणाऱ्या त्या महाराष्ट्रातील एकमेव महिला आहेत. राज्यव्यापी संपात भुसावळच्या डॉक्टरांनी सहभाग घेतला. होमिओपॅथी डॉक्टरांना ॲलोपॅथी प्रॅक्टिसच्या परवानगीला डॉक्टरांनी विरोध केलाय. सरकारनं घेतलेल्या या निर्णयावर पुनर्विचार करावा अशी मागणी डॉक्टरांनी केली आहे.